नमस्कार मित्रांनो, आगे किरण चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. सो आज आपण बदलापूरचे गणपती बघितले आज ना, म्हणजे आधी. सो आता आपण बघायला जाणार आहेत. सध्या मी कुठे ते पहिले सांगतो. सो आता मी आहे चारकोपला जे ऋतुजा आहे, म्हणजे प्रेरणाच्या काकांची मुलगी किंवा प्रेरणाचे काका, त्यांच्या घरी आलो आम्ही. काल आलो आहे. सो आता मी चारकोपचे गणपती बघायला जाणार. खूप सारे गणपती आहेत, म्हणजे मी बघितलं की असं मला वाटलं की खरं गणपतीचं सीझन आलाय की काय. सो असं वाटलं. आणि आगमनाला पण एका मी जाणार होतो, पण ते कुठून येतं काही एक्झॅक्टली समजलं नाही. कारण का दादरपासून चालू होणार होतं की दादर, ते एक्झॅक्टली नाही समजलं, म्हणून आपण ते प्लॅन स्किप केला, तेव्हा नाही आलो. सो म्हटलं आता इकडचे गणपती कव्हर करूया. सो ऋतुजाने जसं सांगितलं तसं 5-6 गणपती आहेत. सो तिला पण एक आयडिया नाही माहिती की अजून आहेत की नाही, 5 दिवसाचे किती दिवसाचे ते आयडिया नाही आहे. सो तसं काहीसं आहे. सो बघू आता रेडी झालो आहे, फ्रेश बी झालो आहे, रेडी झालो आहे. असंच थोडंफार जवळपास फिरून आलो. आज सॅटर्डे असल्यामुळे प्रेरणाचं वर्किंग आहे, तो कुठे काय जाता नाही आलं, कुठे गेलो नाही. इथून अक्सा बीच पण जवळ आहे, त्याच्यानंतर मड आयलंड जवळ आहे, त्याच्यानंतर दानापाणी ते जवळ आहे, गोराई बीच जवळ आहे. खूप सारं इथे फिरण्यासारखं आणि खूप एक्सप्लोअर करण्यासारखं आहे. पण टाईम शॉर्ट असल्यामुळे आणि एकटा गेलो असतो, पण प्रेरणा मग परत तिला वाईट वाटलं असतं की तिला असतं की नेहमी की मला पण घेऊन जावं कुठे असेल तिथे. जिथे नसेल पॉसिबल तर तिथे एकटाच जायला लागेल, ऑप्शन नाही. बट ते वर्क फ्रॉम होम होतं ना, सो त्याच्यामुळे. सो आता बघू, निघू आता थोड्या वेळात. प्रेरणा ऋतुजा रेडी आली, प्रेरणा रेडी होते. सो तसं रेडी झालं आम्ही निघू. आता स्कूटीवर जाऊ. थोडे लांब आहेत काही, चारकोपचे 2 गणपती, तो ते करू. आणि मग त्याच्यानंतर आपल्याला काकी, प्रेरणा आपला ऋतुजाची मामी आणि मामे बहीण ते पण आपल्याला जॉईन करतील. सध्या मी, ऋतुजा आणि प्रेरणा आम्ही तिघंच चाललो आहे, थोडं लांब असल्यामुळे. तो स्कूटीने जाऊ आता आम्ही. चला आता निघू. प्रेरणाला थोडं करायचं आहे, चांगली नाही दिसत, सो मेकअप थोडं करायचं आहे. आणि मग त्याच्यानंतर आम्ही आपल्याला काही लागत नाही ना, गरज नाही, म्हणजे नॅचरल ब्युटी. हिला तेच जे काय हिला कसं गरज आहे. हँडसम. सो चला आता निघूया, तिला करून द्या थोडंफार आणि मग चलो. लोक व्हिडिओ मध्ये येण्यासाठी काय काय करतात, पुढे पुढे चालतात. व्हिडिओ काढत असतो व्हिडिओ मध्ये घेतच नाही मला. मी तर कधीच दिसत नाही. कधी कधी असं स्किप करणार की मी काय व्हिडिओ काढतो, तूच काढायचा, म्हणजे मी व्हिडिओ मध्ये दिसणार. बघितलं यासाठी आयफोन गिफ्ट केला मी. जसं तुम्हाला वेइंग मशीन गिफ्ट केलीस ना तुझं वेट करण्यासाठी, तुला आयफोन गिफ्ट केला तर माझे व्हिडिओ काढण्यासाठी. ठीक आहे, आता काय बोलू शकतो. लावून द्या, तुम्ही नका लक्ष देऊ तिच्याकडे, तुम्ही गणपती बघा. सो खूप मोठी लाईन होती. आय गेस आम्हाला 10 ते 15 मिनटं झाले असेल आम्ही लाईनीमध्ये होतो, अजून पण एवढी. आणि मग त्याच्यानंतर पेशवाई, चारकोपचा पेशवाईचा गणपती. सो आज आमच्यासोबत आहे ऋतुजा. हिला हे काय काम आहे, इसको मत दिखा, तुम बाजू हो जा. फोटो काढे असं काही डेकोरेशन केलंय बघा, मस्त असं डेकोरेशन केलंय. वाव. आणि ही लाईन आहे. सॉन्ग्स लावायला पाहिजे वाईट.
थोडं लोक हो 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 ठीक आहे. हे 2-3 क्लिक जास्त आमचं दर्शन झालं. खूप असं छान असं दर्शन झालं. तुम्हाला काय बोलायचं कसं झालं? मस्त दर्शन झालं. आम्हाला त्यांनी खूप छान प्रकारे फोटो पण काढून दिला. इव्हन त्यांची अरेंजमेंट खूप छान होती. सिरियसली खूप छान होती. म्हणजे असं जे बोलतात ना आपण एवढ्या वेळ लाईनीत उभा राहिलो आणि दर्शन खूप छान प्रकारे दर्शन बघायला भेटले. जसं आजकाल लालबागच्या राजाला तर डोकं आपटतात आणि डायरेक्ट पुढे ढकलतात, तसं काही नाही. गेलं फोटो पाहिजे तर फोटो काढायला पण भेटला. खूप छान असं होतं. त्यांनी स्वतः फोटो काढून दिला. इव्हन आम्हाला त्यांनी मार्क पण केलं होतं तिकडे म्हणजे स्टेजवर की कुठे उभं राहायचं आणि समोर लोक फोटो पण काढून देत होते आपला फोन घेऊन. गर्दी असून पण चला आता आपण अजून बाकीचे गणपती बघूया. सो फायनली आपण जिथे गेलो होतो पेशवाईच्या बाजूलाच चिंतामणीचा गणपती होता. पण तिथे काय गणपतीचं आय गेस विसर्जन झालं होतं. म्हणजे विसर्जन झालं होतं सॉरी. सो त्याच्यामुळे त्याचं काय दर्शन घेताना आलं. तर आता आपण आलो चारकोपच्या राजाला आणि इथे खूप म्हणजे खूप मोठी लाईन आहे. तुम्हाला मी ती पण दाखवतो. मग गणपती कुठे बसतो आणि आता आम्ही लाईनमध्ये कुठे आहे ते दाखवतो. कॅमेरा स्विच मारतो. हे बघा इथे आम्ही आणि ही लाईन आहे. ही अशी फिरून ही अशी फिरवल्यावर जिथे महाराजांचा फोटो आहे आपला तो हा तिकडे आहे गणपतीची लाईन. एवढी मोठी लाईन आहे.
चारकोपच्या राजाचं आपलं दर्शन झालं आहे. इथे आवाज येणार नाही कारण का इथे कार्यक्रम चालू आहे, लाईव्ह ऑर्केस्ट्रा चालू आहे, जो तिथे गाणी बिणी चालू आहे. आत्ता पण तुम्हाला आवाज ऐकता येत असेल, तो माहिती नाही मला मध्ये मध्ये म्युझिक टाकायला लागेल, ऑप्शन नाही आहे कारण का गाणी आहे, कॉपीराईट्स येतात त्यामुळे. आणि तर गाणी खूप छान गायली होती, खूप आवडली मला, ते टाकली असती पण कॉपीराईट्समुळे सॉरी टाकता नाहीत. आता हे झालं आहे, अजून 2 गणपती आहेत. त्याच्यातला आत्ताच काकी येत होते तेव्हा बोलले की एका गणपती विसर्जनाला नेला आहे. सो आता चारकोपचा सम्राट आय गेस अजून बाकी आहे, सो त्याच्या दर्शन करायला जाऊया. सो आय गेस आपले 2 गणपती मिस झाले, बघू आता एक आहे तो तरी बघूया आपण. खूप छान असं दर्शन झालं आहे, पब्लिक येते चप्पल घालून. तो पहिल्यांदा आपण चारकोपच्या सम्राटला आला. नका रे ते काय बघतायत, त्यांचं आजचं पण शॉपिंग काहीतरी बनवायचं, ते मोदक बनवायचं बघतात ते लोक. चांगलं चांगलं, हा हा शिकून घ्या का की शिकून घ्या मोदक बनवायला. ओके बनवलेले मोदक आहेत. ओके ओके मला वाटलं हे शिकायला. फायनली आमचं चारकोपचा सम्राट जो आहे त्याचं पण दर्शन करून झालं आहे. जो विघ्नहर्ता होता त्याचं विसर्जन झालं, तो काय बघायला नाही भेटला. सो इथेच मी ब्लॉग एंड करेन. तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा. भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये, बघूया काय असेल ती कुठे जाणार आहे काय ते. लेट्स सी. चलो देन बाय बाय.